तर विशाल पाटलांसोबत विश्वजित कदम हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। लोकसभेमधल्या वादानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वपूर्ण राजकीय भेट मानली जाते। सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरनं बरेचसे वादविवाद हे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये रंगलेले होते। चंद्रहार पाटील यांचा पराभव केला होता खासदार विशाल पाटलांनी आणि त्यानंतर आता विशाल पाटील सोबतच त्यांच्या उमेदवारीसाठी लोकसभेत आग्रही असणारे विश्वजित कदम हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। लोकसभेमधल्या वादविवादांनंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची राजकीय भेट मानली जाते। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे हे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, विश्वजित कदम विशाल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत, कसं बघता येईल या भेटीकडे? बघा, लोकसभा निवडणुकीवेळेस सांगलीतल्या जागेवरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी या पार्श्वभूमीवर आज शक्यता आहे की इथे समेट होऊ शकतो। उद्धव ठाकरे हे दिल्लीत आहेत, त्यांचा दुसरा दिवस आहे दिल्ली दौऱ्याचा। दिल्लीत असताना काँग्रेसचे आमदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी इथे संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी आलेले आहेत। जो एक गॅप होता, जो संवादाचा अभाव होता, तो या भेटीत भरून काढला जाईल आणि जे काही गैरसमज निर्माण झाले होते त्यावेळेसची जी परिस्थिती होती, अतिशय टोकाला गेला होता वाद। स्वतः शिवसेने युबीटीनं ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला, काँग्रेसनेही त्याला सहकार्य केलं, पण विशाल पाटील ऐकले नव्हते। त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि तिथे ते विजयी ठरले। शिवसेना युबीटीचे उमेदवार यांचा तिथे पराभव झाला होता। पण त्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतली आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले। म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडली नव्हती, पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। आता विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आहे आणि सांगलीतल्या विधानसभा जागा आहेत आणि तो वाद पुढे ताणला जाऊ नये यासाठी आता प्रयत्न होताना दिसत आहेत आणि स्वतः विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। स्वतः संजय राऊतही इथे या भेटीवेळेस उपस्थित आहेत आणि जो निर्माण झालेला वाद आहे किंवा पेच आहे हा सोडवण्याचा या बैठकीत प्रयत्न होईल आणि एकोप्यानं सांगलीतही, म्हणजे जसं महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहे, तसंच सांगलीतही कुठचे मतभेद वाद पुन्हा होऊ नयेत यासाठी या नेत्यांचे प्रयत्न असणार आहेत। नक्कीच, त्याच्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे सध्या उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद दिनेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर सध्याची ही दोन दृश्य आपण बघतो आहोत। एकीकडे विशाल पाटील विश्वजित कदम हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले, तर दुसरीकडे मनोज जरांगेंची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू आहे।